नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्टॉक इन स्ट्रीट. आता आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ येणार आहेत, ते मार्केट संदर्भातच येणार आहेत. पण एखादी व्हिडिओ जी मी म्हटलो होतो तुम्हाला, एखादा जो माझा ब्लॉग असेल तर तुम्ही इथे शेअर करत जाईल. तर त्यानुसार मी आज गेलेलो होतो एका अशा ठिकाणी की जिथं एक दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर होतं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पांढरी पूल माहीत असेल तर पांढरी पुलावरील घाटाच्या सुरुवातीलाच हे मंदिर आहे आणि इथे गेलं तर एकदम शांतता असते. तर चला मग बघूयात. मी आज गेलो होतो, तुम्हालाही दाखवतो की मंदिर कसं आहे आणि किती शांतता आहे तिथे. सगळ्यात पहिले इथे मी माझी गाडी लावली आणि इथे तुम्ही बघू शकता. इथे गाडी लावल्यानंतर इथं माझी गाडी कशी चमकते आणि मी इथे थोडंसं इथे व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. इथे हे मंदिर आहे, इथं जे लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आणि मंदिराचा जो परिसर आहे एकदम स्वच्छ आहे. इथे कुठली घाण नाही, कुठे कचरा नाही. तुम्ही बघू शकता एकदम साईडला जर बघितलं तर इथे डोंगर दऱ्या वगैरे जसं म्हणतो आपण तसं डोंगरात हे मंदिर आहे. आणि इथे डोंगराच्या बाजूला हे मंदिर असून दुसऱ्या बाजूला इकडे रस्ता देखील आहे. आता तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुन्हा दाखवतो की पुढे रस्ता आणि जो अहिल्यानगर संभाजीनगर हायवे इथनं हे किती जवळ मंदिर आहे. म्हणजे बरेच जण इथनं जात असतील पण त्यांना माहीत नसेल. तरी बघा, मी मंदिराच्या आतमध्ये येऊन बसलो इथं. इथे झाडे बघा आणि इथं मंदिर आहे. आता या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता इथे एक शिवलिंगाकार इथे एक मूर्ती आहे. त्याच्यासमोरच एक नंदी देखील आहे. आता मी या दोन्हींना कॅच करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओमध्ये. मला एवढं काही सिनेमॅटिक जमत नाही, पण तरी मी प्रयत्न केला इथे चांगला व्हिडिओ काढण्याचा. आता तुम्ही इथे बघू शकता, हे आहे दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसू शकते इथे गदा आणि मारुतीरायाची मूर्ती. त्यानंतर मी इथे देवाला एक फेरी मारावी म्हटलं आणि त्यानुसार मी इथून फेरी मारायला सुरुवात केली. तुम्ही बघा आसपास मंदिराचे किती मोठमोठे वडाचे झाडं आहेत. आणि तुम्हाला जो मी म्हटलो होतो रस्ता अहिल्यानगर संभाजीनगर हायवे, तर तुम्ही इथून बघू शकता तो इथनं कसा दिसतोय, जवळ आहे एकदम. मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर मी इथे फेरी झाली माझी आणि यानंतर मी म्हटलं आता घरचा रस्ता पकडायला हवा. आता ड्रायव्हिंग करत असतानाचा व्हिडिओ मला इथे शूट करता येत नाही कारण मी एकटा असल्यामुळे. तरी मी चांगल्या प्रकारे इथं प्रयत्न केला की माझा व्हिडिओ चांगला या. अशा प्रकारे आज मी रविवारची सुट्टी घालवली आणि देवदर्शन केले. तर अशा स्टॉक मार्केट आणि माझ्या राईट्स संदर्भातली व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबतही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.